हाय फ्रेंड्स, हॅलो सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत द केस. ॲक्च्युली आता द केस काय आहे तर ग्रामरमध्ये याला मराठीमध्ये विभक्ती म्हणतात. ठीक आहे, तर बघूया द केस हा पार्ट काय आहे इंग्लिश ग्रामरच्या दृष्टिकोनातून. तर याची माहिती आज बघूया आपण. तर इंग्रजीमध्ये सर्वनामाचा वापर करताना तुम्हाला सोय होण्यासाठी खाली तक्त्यात त्यांचे 5 गट बनवून दिलेले आहेत. अर्थानुसार किंवा वाक्यात त्यांना वापरत असलेल्या जागेनुसार त्यांची निवड करायची असते. खालील तक्त्यातील पहिल्या रकान्यातले शब्द क्रियापदाच्या आधी येतात आणि त्यानंतर जसं आय टोल्ड क्रियापदानंतर किंवा शब्दयोगी अव्ययानंतर वापरले जात असल्यास दुसऱ्या रकान्यातील शब्द येतात. पाहू नेमकं आता काय आहे ते तुम्हाला एक्झाम्पल सहित दाखवणार आहे मी. ते फक्त मी नीट जे सांगत आहे ते नीट ऐका तुम्ही. ही टोल्ड मी, ही केम टू मी. तिसऱ्या व चौथ्या रकान्यातले शब्द मालकी दर्शवणारे आहेत. तिसऱ्या रकान्यातले शब्द तेव्हा वापरले जातात जेव्हा त्यांच्यासोबत पुढे एखादा नाम असतो. इट्स माय बुक, इट इज माय बुक असं. आणि पुढे नाम नसल्यास म्हणजे तो शब्द एकटाच येत असल्यास चौथ्या रकान्यातील शब्द वापरले जातात, जसं की इट्स माइन यासारखं. पाचव्या रकान्यातील शब्द स्वतः या अर्थाने वाक्यात जो कर्ता आहे त्यानुसार वापरायचे असतात. लुक ॲट युअर सेल्फ इन द मिरर, लुक ॲट युअर सेल्फ इन द मिरर असं. वाक्यात कर्ता मी असेल तर स्वतःसाठी, माय सेल्फ असेल तर मग स्वतःसाठी, आणि तू असेल तर युअर सेल्फ असं. या पद्धतीने सेल्फच्या शब्दाची निवड केली जाते. लक्षात आलं का? आता बघूया. आता पहिला जो टेबल आहे तर या पहिल्या टेबलमध्ये जसं आपण मी, तू, तो या अर्थाने शब्द आपण वापरतो, बरोबर आहे. दुसरा आहे मला, तुला, त्याला या अर्थाचे आपण शब्द वापरतो. तिसरा टेबल आहे माझं, तुझं, त्याचं या अर्थाचं शब्द आपण त्या ठिकाणी वापरतो. आणि नंतर आहे लास्ट स्वतः या अर्थाचे शब्दसुद्धा आपण इंग्लिशमध्ये वापरतो. आता नेमकं बघू असे तर कोणते शब्द आहेत. मी तुम्हाला 2, 3, 4 पार्ट सांगितलेत. ठीक आहे, बघू आता नेमकं काय ते. तर पहिला जो पार्ट आहे मी, तू, तो या अर्थाचे जे शब्द आहे ते इंग्लिशमध्ये कोणते आहेत ते बघूया पहिले. आय, वी, यू, ही, शी, इट, दे, बॉय, बॉईज, एखादं नाव, उदय. ठीक आहे असं. आता दुसऱ्या रकान्यातले शब्द बघू आपण. मला, तुला, त्याला या अर्थाचे शब्द जे आहेत कोणते आहेत ते बघू. मी, अस, यू, हिम, हर, इट, देम, बॉय, बॉईज किंवा उदय. तिसऱ्या ह्याच्यातलं बघू आपण. माझं, तुझं, त्याचं या अर्थाचे शब्द काय आहेत, कोणते आहेत इंग्लिशमध्ये. याच्यामध्ये 2 पार्ट असते. जसं माय किंवा माइन पण वापरू शकतो आपण. अवर किंवा अवर्स, युअर किंवा युअर्स, हिज किंवा हिज, हर, हर्स, इट्स, इट्स, देअर, देअर्स, बॉईज, 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 बॉईज आणि उदयज, उदयज असं. आणि लास्ट आहे स्वतः या अर्थाचे शब्द म्हणजे सेल्फ नाही का तो. तर त्याचे कुठले कुठले शब्द आहे इंग्लिशमध्ये ते बघू. माय सेल्फ, अवर सेल्फ, युअर सेल्फ, युअर सेल्फ, हिम सेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ, देम सेल्फ, हिम सेल्फ, हिम सेल्फ, हिम सेल्फ. ठीक आहे. तर ॲक्च्युली हे जे शब्द सांगितले हे नीट तुम्ही ऐका. कदाचित हे तुम्ही जेव्हा स्टडी करतेवेळी किंवा रीडिंग करतेवेळी कदाचित गेले असेल तुमच्या रीडिंगमधून हे शब्द, तर नक्कीच याचा अर्थ म्हणजे खूप काही कठीण नाही आहे. रेग्युलर येणारे वर्ड्स आहे हे. विशेष म्हणजे आता 10ची एक्झाम आहे, 12ची एक्झाम आहे,
कॉम्पिटिटिव्हच्या सुद्धा एक्झाममध्ये अशासारखे काही शब्द विचारतात. ठीक आहे, तर नीट म्हणजे याच्यामध्ये आपण जर अर्थ समजून घेतला या रेग्युलर येणाऱ्या शब्दांचा तर आपल्याला कठीण जात नाही. तर आता काय म्हणतं नेमकं की व्याकरणाच्या भाषेमध्ये आय, ही, यू यासारख्या शब्दांना नॉमिनेटिव्ह केस म्हणतात. आय, ही, यू यांना नॉमिनेटिव्ह केस म्हणतात. प्रथमा विभक्ती मी, हिम, यू सारख्या शब्दांना ॲक्युझेटिव्ह केस असं बोलले जाते, त्याला द्वितीय विभक्ती म्हणते. माय, हिज, युअर सारख्या शब्दांना पॉझेसिव्ह केस किंवा जेनेटिव्ह केस म्हणजे षष्टी विभक्ती असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, तर अशा त्या 3 केसेस आहे, नॉमिनेटिव्ह, ॲक्युझेटिव्ह आणि पॉझेसिव्ह, ज्याला जेनेटिव्ह केससुद्धा म्हणतं. मग षष्टी विभक्तीचे रूप बनवताना म्हणजेच चा म्हणण्यासाठी नामाला ॲपॉस्ट्रोफी यस लावावं लागतं. शेवटी यस असलेल्या अनेकांची नामापुढे फक्त ॲपॉस्ट्रोफी दिला जातो. निर्जीव वस्तूसोबत मात्र चा म्हणण्यासाठी ॲपॉस्ट्रोफी यस वापर होत नाही, ऑफ वापरले सुद्धा जातं. ठीक आहे, एक्झाम्पल बॉईज मुलाचे, बॉईज मुलांचे, लेग ऑफ अ टेबल टेबलाचे पाय यासारखं. तर हे काही मी तुम्हाला असं थोडक्यामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, तर विभक्ती कशाला म्हणतात आणि विभक्ती काय असते तर हे तुम्हाला मी सांगितलं. इंग्लिशमध्ये द केस असं त्याला संबोधलं जातं. तर नक्कीच हा पार्ट छोटासा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, समजला असेल. आवडलं तर नक्कीच लाईक कराल, कमेंट्स कराल. माझं नाव मनोज हाडके. आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती मिळण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेणेकरून कुठलाही व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले नोटिफिकेशन येईल व्हिडिओचं. ठीक आहे, तर असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन नेहमी तुम्हाला भेटत राहू. या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.